आलेला आहे। खांडेकर परिवाराच्या वतीनं मामांचा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। मामांना औक्षण या ठिकाणी केलं जातंय। अशोकरावजी मकरे सर, युवा नेतृत्व अतुल भैया व्यवहारे, दूधगंगेचे चेअरमन सन्माननीय मोठ्या संख्येने आपण सर्वजण खांडेकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहात। जिल्हा परिषद सदस्य श्रीमंतजी धुळे सर या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत। लाख मोलाची माणसं अशा उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं शेतकरी स्वस्त धान्य भांडार या भव्य अशा दालनाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहेत। माजी कृषी अधिकारी सन्माननीय दत्तात्रयरावजी राजपुरे साहेब श्रीफळ वाढवत आहेत। सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सन्माननीय बाळासाहेबजी ढवळे पवार श्रीफळ वाढवत आहेत। ॲडव्होकेट राहुलजी मकरे साहेब, सन्माननीय विठ्ठलाप्पा ननवरे इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, सर्वच मान्यवर श्रीफळ वाढवून या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। वेळात वेळ काढून बहुमूल्य असा वेळ खर्च करून सर्वसामान्य जनतेचा आधार आणि विश्वास असणार इंदापूर तालुक्याचे आमचे लाडकं नेतृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा उगम म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, इंदापूर तालुक्याचे कार्य सम्राट लाडके आमदार माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी रिबीन कापतात। चितकापूर उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि रिबीन कापूर उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे। भडकेंची आतिषबाजी सुरू झालेली आहे। मोठ्या संख्येने आपण सर्वजण स्वागत करीत आहोत। बऱ्याचशा बसवडकर उपस्थित आहेत। इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष या सगळे परिवार विश्व प्रतिष्ठान जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूलचे उपप्राचार्य सागरजी उमरे सर उपस्थित आहेत। इकडे या की इकडे एक आवडती बिल्डिंग माहिती तुला मोठी इकडे इकडे या ठिकाणी माजी सभापती शेंडे साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वकील साहेब, विशाल मोंद्रे दादा, सर्वच समाज सहकारी नगरसेवक
सर्व माजी नगराध्यक्ष वगैरे सर्वच उपस्थित बंधू आणि वगैरे इंदापूर शहरामध्ये व्यापारी पेठ वाढण्याच्या दृष्टीनं इंदापूर शहरामध्ये अनेक उद्योगधंदे या ठिकाणी येत आहेत. इंदापूर शहर वाढत आहे. आदरणीय मामांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला एक वरदान झालंय आपल्याला. इथून भविष्य काळामध्ये इंदापूर शहर निश्चितपणे फार मोठा त्या ठिकाणी शहर वाढणार आहे. व्यापारी पेठ वाढणार आहे. सुशिक्षित बेकारांना या ठिकाणी उद्योगधंद्याला वाव मिळणार आहे. त्या दृष्टीनं मामाने गेले काही दिवसामध्ये आपल्याला माहीत असेल शिरसोडे या ठिकाणचा जो पूल आहे जवळपास 400 कोटीचा हा आपल्या इंदापूर शहराला जोडण्यात आला. त्यामुळं आणि त्यामध्ये अडचणी आल्या होत्या देखील त्यावेळेला देखील मामांनी बरेच पैसे काय कमी पडले होते परत टाकले आणि असं त्या पुलाचं आता अतिशय आघाडीवर काम चालू आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काही दिवसामध्ये आपल्याला नगर जिल्हा असेल, कर्जत भाग असेल, करमाळा तालुका असेल, आपल्याला अर्ध्या तासामध्ये 10 ते 15 मिनिटात इंदापूर शहरामध्ये तिथला माणूस येऊ शकतो. अशा पद्धतीचं आणि आपल्या बाजारपेठेला देखील त्याचा वाव मिळू शकतो. त्या दृष्टीनं दळणवळण फार महत्त्वाचं असतं आणि खांडेकर परिवाराच्या वतीनं मी एक त्यांची माहिती देतो. या धनंजय बाबरस या ठिकाणी आमचे मित्र आलेत, त्यांचं देखील स्वागत. या ठिकाणी खांडेकर परिवार, बाबासाहेब खांडेकर हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून असताना त्यांचं मूळ गाव सिद्धटेक आहे, परंतु त्यांनी 1998 साली इंदापूरमध्ये आल्यानंतर एक ॲग्रो कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी ते असणारं पशु जे निर्मिती असते, पेंड असेल, सरकी असेल, असं या ठिकाणी देखील त्यांनी काम केलं. त्यांच्या सानिध्यामध्ये माणिक परदेशी सारखे असतील, उत्तम भाऊ आमचे जाधव गलंडवाडीचे चेअरमन आले असतील, असे अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये त्यांनी ह्या असणाऱ्या पेंडीचं माणिक परदेशींना त्या ठिकाणी डीलरशिप होती. त्या माध्यमातून त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संबंध आले. परंतु काही दिवसानंतर त्यांनी ते स्वतंत्र व्यवसाय निर्माण केला आणि मामा त्यांचा इतका स्वतंत्र मोठा व्यवसाय, पेंडीचा देखील फार मोठा व्यवसाय आहे. जवळपास आपल्या तालुक्यामध्ये 300 खाती त्यांची स्वतःची पेंडीचे, जवळपास 300 खाती आणि 100 सोसायट्या, असे जवळपास इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचा फार मोठा विस्तार ह्या असणाऱ्या पेंडीच्या माध्यमातून झाला. त्या पशुधनासाठी असणाऱ्या पशुधन त्यांनी त्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठं त्यांचं होलसेल आहे. फार मोठा ट्रक आणि टेम्पोनी माल त्या डेअरीमध्ये पोहोचवतो आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हा फार मोठा व्यवसाय उभा केला. आणि काही दिवसानंतर त्यांचा मुलगा एक एज्युकेटेड मुलगा आहे. हा मुलगा देखील नोकरीच्या पाठीमागे न लागता असणाऱ्या एज्युकेटेड मुलासाठी, हे माणसासाठी जसं पशुधन जनावरांसाठी केलं तसं माणसासाठी त्यांनी अन्नधान्याचं पठार फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये ओपन केलं. जवळपास या ठिकाणचे उमरे फॅमिलीकडून 4 गाड्या घेऊन फार मोठं असं या ठिकाणी त्यांनी आज आपल्या हस्ते उद्घाटन झालं. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय कमी दरामध्ये शेतकऱ्यांना, गोरगरिबाला परवडेल असं स्वस्त धान्य भंडार त्यांच्या माध्यमातून आपल्या इंदापूरकरांच्या, नागरिकांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी उपलब्ध केलं. अशा पद्धतीचं हे त्यांचा असणारा परिवार सर्व कष्टाळू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हा व्यापार आणि मुलं देखील अतिशय संस्कारशील मुलं त्यांच्या असून व्यापार धंद्यामध्ये नोकरीच्या पाठीमागे न लागता त्यांनी हा व्यवसाय उभा केला. मी आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं, खांडेकर परिवाराच्या वतीनं मामा आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आपले सर्व उपस्थित आजी, माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य श्रीमंतजी ढोले सर, विनंती आहे की आपण शुभेच्छा द्याव्यात. शेतकरी कृषी
उद्योग भंडार या शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थाच्या सोयीसाठी उभारलेल्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय दत्तमामा भरणे व्यासपीठावरती उपस्थित, वकील साहेब, सभापती साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित बाळासाहेब ढवळे पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी आत्ताच नगराध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आहे की कशा पद्धतीने लोकसंपर्क या दुकानाच्या मालकाचा आहे, शेतकऱ्याशी कशा पद्धतीने त्यांचा व्यवसाय चालतो, त्याचबरोबर या ठिकाणी धान्य व्यापार, त्याचबरोबर शेतकऱ्याशी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी देण्याचं या परिवाराने ठरवलेलं आहे। त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। त्यांचा व्यवसाय असाच द्विगुणित होत जावो आणि समाजाची सेवा हो, त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायाची भरभराटी हो, हीच ईश्वरचरणी शुभेच्छा व्यक्त करतो। या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ढोले सर। यानंतर मी विनंती करतोय शिवसेनेचे आमचे विशालदादा बोंद्रे, विनंती आहे आपण शुभेच्छा द्याव्यात। थोडक्यात दादांना विनंती आहे। आजच्या या शेतकरी स्वस्त धान्य भंडाराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आणि ज्यांच्या हस्ते हे उद्घाटन होत आहे त्या अंतोडण्याचे सुपुत्र, ज्यांनी गेले 3 टर्म्स या इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभा गाजवली, असे अजितदादाचे कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नाहीत बरं का, ते नामदार आहेत, लक्षात राहा। फ्लेक्स वगैरे लावताना तुम्ही आमदार बंद करा, ते नामदार लावा। नामदार भरणे मामा, व्यासपीठावरील सर्व पक्षाचे मंडळी, समोर बसलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मामा खांडेकर, बाबासाहेब खांडेकर हे 1998 साली एक प्रणव ॲग्रोमध्ये एक मॅनेजर म्हणून कामाला होते। थोडक्यात इतिहास सांगतो। पूर्ण पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा त्यांनी मोटरसायकलवरती, बुलेटवरती फिरून काढली, त्याची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर माणिक परदेशींच्या संपर्कात आले। परदेशींना त्या ठिकाणी डीलरशिप दिली। परदेशींनी मला सांगितलं, दादा असं त्यांना एक फ्लॅट पाहिजे, त्यांनी राहण्याची सोय करा, काही पैशाची काळजी करू नका। 2006 साली 3.5 लाख रुपयामध्ये 1 BHKचा फ्लॅट मी त्यांना दिला। त्यावेळेला स्वस्त होतं सगळं, पैशाची काळजी करू नका म्हणले। त्याच्यानंतर त्यांनी जी भरारी घेतली, आज त्यांचा पेंडीचा आणि पशुखाद्याचा 5 कोटीचा टर्नओव्हर दर वर्षाला आहे। 5 कोटी म्हणतात कशाला। आणि त्या जोरावरती त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये जेवढ्या विविध कार्यकारी सोसायटी असतील, दूध संघ असतील, सगळ्यांना पेंजून काढला आणि प्रत्येक मॅनेजरची मनं जिंकली आणि त्या सगळे जर लोक आज त्यांच्याकडून पशुखाद्य घेऊन जातात। अनेक लोकांनी मागणी केली की आम्हाला आता या ठिकाणी गहू, ज्वारी, तांदूळ याचं एक होलसेल दुकान टाकावं म्हणून त्यांना काही लोकांनी सूचना केल्या आणि त्या सूचना अंमलात आणून आज नामदार भरणे मामांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालं। मामांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। बोंद्रे परिवाराच्या वतीनं, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं आणि खांडेकर साहेबांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि थोडक्यात माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद बोंद्रे साहेब। यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय आमचे ॲडव्होकेट राहुलजी मकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवक्ते ॲडव्होकेट राहुलजी मकरे। मंचावर उपस्थित नामदार भरणे मामा, माजी सभापती शेंडे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य ढोले सर, आमची आत्ताच बोललेले बोंद्रे दादा, सहकारी मित्र बाबरस, इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, तसं अशा कार्यक्रमाला मी भाषण कधी केलं नाही, ऐकतोय भाषणं, काही
ज्वारी गहू पाहिला मी. बाजरी म्हटले खांडेकर साहेब बाजरी आहे, पण मला बाजरी काही दिसली नाही. इथं मामा गेल्या 25-30 वर्षापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये ज्वारी खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे आमच्या शेतात ज्वारी होती. दरवर्षी मी ज्वारी काढला जायचो किंवा खळ्यावर असायचो. परत मशीनवर त्याच्या अगोदर बैलाने मळणी व्हायची. आता आपल्या तालुक्यामध्ये ज्वारी बघायला दिसत नाही. बहुतेक की आपण बाहेरच मागवत असेल ज्वारी. इंदापूर तालुक्यात तर ज्वारी निघत नाही. आणि एकरवर आपण ज्वारी केली की पक्षी ठेवतच नाहीत, कारण तेवढीच त्याला खायला संधी मिळते. आसपास कुठेही ज्वारी नसते. दरवर्षी आम्ही एकरवर करतो. मला तर वाटते पक्षीच आम्ही करतो. गहू चांगल्या क्वालिटीचा वाटला आम्हाला. गेल्या आठवड्या महिन्यामध्येच 120-25 क्विंटल गहू झाला. गहू नाही, पण आम्ही नक्कीच तुमच्याकडनं बाजरी आणि ज्वारी आम्ही 100% तुमच्याकडनं घेऊ. कारण आणि मी घेऊ म्हणण्यापेक्षा आताच घेऊन जाणार आहे. मी मामा एकदा दुकानात गेलो. एक दुकान होतं समस्या आणि गफूर हे आपला सचिनचा गायकवाड. गाड्या 4 व्हीलरच्या गाड्या उद्घाटनला मला बोललं. मायाचं उद्घाटन होतं. तर इनोवा मी बुक केली, घेतली मी, भेट बी दिली संघटनेला. आपणच्याकडं ज्यावेळेस उद्घाटनला जातो तिथे प्रत्येक चप्पल घेतच असतो. मी इथं बी काहीतरी घेऊन जाणार. शुभेच्छा देतो खांडेकर साहेबांना. इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेन इंदापूर लोकसभेचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय धनंजयरावजी बाबरस साहेब. शेतकरी स्वस्त धान्य भांडार या नूतन व्यवसायाच्या निमित्तानं या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे कर्तव्यदर नामदार मामा, त्याचप्रमाणे उपस्थित आमचे सर्व या ठिकाणी मान्यवर. आज आम्हाला या ठिकाणी खांडेकर परिवाराने या कार्यक्रमाला बोलवलं. प्रथमतः याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं हे स्वस्त धान्य भांडार त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून समाजाची सेवा करण्याचे आणि आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्याचे दोन्ही उद्देश या ठिकाणी साध्य करण्याच्या दृष्टीने चांगला प्रयत्न केलेला असतो. ते उपक्रम आहे. आपणा सर्वांना विनंती करतो की दर्जेदार पद्धतीचा अन्न, दर्जेदार पद्धतीचा व्यवसाय या ठिकाणी करत असताना आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी धान्य खरेदी करावं अशा पद्धतीची विनंती मी आपणा सर्वांना करतो. आणि या नूतन व्यवसायाच्या निमित्तानं या व्यवसायाची वृद्धी उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने व्हावी या पद्धतीने मी या दोघांनाही बाबासाहेब खांडेकर आणि रोहित खांडेकर यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खांडेकर बंधूंच्या शेतकरी स्वस्त धान्य भांडाराच्या या नूतन व्यवसायाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ढोले सर, सभापती बापूरावजी शेंडे, ॲडव्होकेट राहुलजी मकरे, धनंजय बाबरस, बाळासाहेब ननोरे अप्पा, बाळासाहेब ढवळे, अतुल व्यवहारे, विशालदादा बोंद्रे, मकरे सर, राजपुरे साहेब, सुधीर मकरे, प्रशांत गलांडे पाटील, लक्ष्मण देवकाते, जाधव चेअरमन, सुनील आरगडे. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही. सगळेच बाबासाहेब खांडेकर आणि रोहित खांडेकर यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी खांडेकर कुटुंबाची पहिल्यांदा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण कार्यक्रम तुमचा 11 म्हणजे 12 वाजता कार्यक्रम होता, परंतु माझ्यामुळे तुम्हाला कार्यक्रम सकाळी लवकर घ्यावा लागला. का मला पुण्याला महत्त्वाची बैठक असल्यामुळे मी अजून एक 2-3 कार्यक्रम करूनच पुण्याला जाणार आहे. खरं तर मी अप्पांच्या भाषणामध्ये खांडेकर कुटुंबियाविषयी अप्पाने मगाशी
त्यांच्या कुटुंबाविषयी सगळ्यांना माहिती आपली दिली. निश्चित प्रकारे खांडेकर कुटुंबाचा इतिहास बोंद्रे दादांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये साहेबांविषयी सगळी माहिती सांगितली. मी बारकाईने या गोष्टी ऐकत होतो आणि खरंच शेवटी कुठलाही व्यवसाय करताना जर माणसाने त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट, मेहनत, चिकाटी, जिद्द ठेवली तर व्यवसाय हे यशस्वी होतात. हे आपण अशी अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत आणि आज त्यांना या व्यवसायाबद्दल किंवा ह्या फील्डबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे. मला पण वाटलं इंदापूरला फक्त धान्य वगैरे कसं, परंतु निश्चित प्रकारे त्यांना त्याच्या अगोदर गोळी आपला पेंट ना गोळी पेंट वगैरे असे अनेक त्यांचे व्यवसाय आणि इतर तालुक्यामध्ये त्यांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत. आणि वकील साहेबांनी मला सांगितल्याप्रमाणे कुठंतरी ते ज्वारीची क्वालिटी, कारण का बार्शीचं ज्वारी इथं आपल्याकडे मिळते, हे आपण निश्चित प्रकारे आणि कुठं आपल्याला जायची गरज नाही. गहू बघितला, बाजरी बघितली आणि शेवटी त्या कुटुंबाला निश्चित प्रकारे त्यांच्या रोहितला बऱ्यापैकी ह्यातली माहिती आणि शेवटी तो नवीन आहे. पण निश्चित प्रकारे अशा नवीन मुलांना कुठंतरी त्यांना एक पाठीवरती शाबासकीची आपण सगळ्यांनी थाप दिली पाहिजे. इंदापूर शहर आपल्या सगळ्यांना सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आता आपलं ज्वारीचं क्षेत्र कमी झालेलं आहे, गव्हाचं क्षेत्र आपल्याकडं आहे, गहू आहे, आपल्याकडे बाजरी पण कमी आहे. त्यामुळं इतर आपल्याला ज्या लोकांना गरज आहे ती गरज भागवण्यासाठी आज खांडेकर बंधूंनी एक चांगली इथं आपल्या सगळ्यांसाठी सोयी उपलब्ध करून दिलेली आहे. मगाशी मला वाटतं धनुकाका ढोले सर म्हणले की शिरसोडीचा हापास म्हणजे शिरसोडीचा पूल झाल्यानंतर करमाळ्याची रहदारी वाढल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, यात कुठलं राजकारण नाही सांगत, इंदापूरचं मार्केट हे 5 पट वाढणार आहे. इंदापूरचं मार्केट हे 5 पट वाढणार आहे. एक पूल काय करू शकतो मी ह्याचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना बंधूंनो, निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा इथल्या इंदापूर तालुक्यातल्या सर्व व्यापाऱ्यापासून, दवाखान्यापासून, बारीक बारीक व्यवसाय, आमच्या चर्मकार समाजाचा चप्पलाचा खेळ टोकणाऱ्या कारागिरापासून ह्याला सगळ्याला त्याचा फायदा हा भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होणार आहे. त्या पुलाचं काम पण युद्ध पातळीवर जोरात खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून एक दुसरा पूल आपण टाकण्याचा आपल्या डोक्यामध्ये आहे की जेणेकरून आपल्या आणि शेवटी हे एक लक्षात ठेवा, आपल्या इंदापूर तालुक्याला आपण किती जरी नाही म्हटलं, आज माळशिरस तालुक्यामधले आपण तिथं खोरोचीचा पूल केला, आता काम झालेलं आहे, बोराटोडीचं काम संपत आलेलं आहे, तिसरा पूल आपला निर्निमगावचा पूल ते काम संपत आलेलं आहे. हे पूल झाल्यानंतर ऑटोमॅटिक ही लोक सगळी ही मार्केट हे इंदापूरला वाढणार आहे, तिकडून वाढणार आहे. आता आपण नवीन चांडगावचे पूल करतोय की जेणेकरून उजनीचा मोठा पूल चांडगाव आणि पलीकड पोमनवाडी, करमाळा तालुक्यातली पोमनवाडी आणि चांडगाव, हा सुगाव आणि शिरसोडी, की ह्यातनं उद्देश एकच आहे की जेणेकरून आपलं इंदापूरचं बाजारपेठ आपलं वाढलं पाहिजे. आणि मी इथं आज नगरसेवक सगळे आजी माझे नगरसेवक, होणारे नगरसेवक पण इथं हजर आहेत की ह्यांना मी तुम्हाला सांगतो की पूर्वीचं इंदापूर शहर बकरे साहेब आणि आताचं इंदापूर शहर खूप बदलतंय. आपल्याला तुम्हाला अजून एक 6 महिन्यामध्ये नाना 6 महिन्यामध्ये तुम्हाला इंदापूर शहरात 6च महिने सांगा, 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्हाला इंदापूर शहर बऱ्यापैकी बदललेलं दिसेल. अजूनही आपल्याला काही गोष्टी करायच्या तर पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तरंगवाडीत आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये काय करता येईल जेणेकरून शहराला उजनीच्या पाण्याच्या बाबतीत काय अडचणीत, तिकडून पाण्याचं काय करता येईल तिकडून, म्हणजे जेणेकरून शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं आपल्याला कसं लोकांना की जे आपलं शहराला एक पहिलं चुकीचं शहर म्हणून आपल्याला संबोधलं जायचं ते आपल्याला सगळं बदलायचंय. इंदापूर तालुका आपल्याला बदलायचा आहे आणि हे सगळं बदलल्यानंतर त्याचा फायदा हा व्यापाऱ्यांना, बाकीच्या सगळ्या जे नवीन व्यवसाय करतात त्या सर्वांना निश्चित प्रकारे होणार आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता आज मंत्री म्हणून जरी काम करत असलो, मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे शेवटी मी तुमचा घरचा माणूस आहे, शेवटी तुम्ही लोकांचे आशीर्वाद तुमच्यामुळं मी आमदार आहे. त्यामुळं या तालुक्यातल्या लोकांसाठी काही जेवढं करता येईल या लोकांना आपल्याला उद्या शैक्षणिक संकुल असेल, बाकीच्या अनेक गोष्टी या शहरामध्ये तुम्हाला मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला बागायत तालुका असेल कुठला तर तो आपला इंदापूर तालुका आहे. तेव्हा आपल्याला आमचा शेठ बसलेत, समोर बसले तिथं शेठ, त्यामुळे त्याचा फायदा आपण सर्वांनी निश्चित प्रकारे आपण घेऊया. आणि हे सगळं एक व्यवसाय, हे जे नवीन आपलं डेव्हलपमेंट, हे सगळं राजकारण बाजूला ठेवूया. राजकारण बाजूला ठेवून माझं इंदापूर शहर कसं बदललं, इंदापूर शहरासाठी काय केलं पाहिजे, माझ्या तालुक्यासाठी काय आणलं पाहिजे, काय केलं पाहिजे. इथं नवीन आज जंक्शनची MIDC त्याचं काम आता हळूहळू सुरू झालेलं आहे.
की तिथं MIDC वाढल्यानंतर तिथं रोज वाढलेले. उद्या त्यांना इथं वाटलं की चला आता नवीन नवीन हे जर पुलाची कामं चाललेत 15 मिनिटात जंक्शनवर माणूस येईल. उद्या त्यांना वाटलं की तिथं राहणाऱ्या माणसाला की आपल्याला आणि तर गहू चांगला मिळतो तर ज्वारी कुठं ज्वारीचं खूप तुम्हाला माहिती तुटवडा असतो. त्यांना ना बार्शीची ज्वारी इथं खामगळांचीच मिळते. हे जर त्यांना कळतं तर जंक्शनवरनं 15 मिनिटात तो इथं ज्वारी खरेदी करायला इथं येणार आहे. म्हणजे काय कधी कुठलं कसं काय हे होईल म्हणजे जाहिरात होईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही जर करताल रोहित की क्वालिटीमध्ये तू कधीच कॉम्प्रोमाइज करू नको. रेट एकच ठेव, तुला जर वाटतं ते ठेव, बार्गेनिंग अजिबात करू नको. हे एवढं पटलं. वकील साहेबांना सुद्धा अजिबात 1 रुपया पण कमी करू नको, 1 रुपया जास्त पण घेऊ नको. पटलं तर ते नाहीतर कसं होतं एकदा तुमचा ब्रँड पटलं इथं कमी होत नाही इथं जास्त पण घेत नाही. हा ब्रँड आपला झाला पाहिजे. नाही तर इथं बार्गेनिंग करतंय साहेबाकडे वशिला लावला की ते दादाला कमी स्वस्तात फ्लॅट दिलं त्यामुळे दादाला सांगितलं 2 रुपये कमी होतं. असलं काय नको. जे करायचंय ते एकदम कसं होतं तुम्हाला एक सांगतो दिखाऊपणापेक्षा एकदा आपल्याबद्दल एकदा समाजात आपल्याबद्दल एक हा माणूस नाही हा माणूस अतुल व्यवहारे आयुष्यामध्ये लोकांना माहिती आहे की अतुल व्यवहारे करून एखादं चांगलं नाही झालं. अतुल व्यवहारे कोणाचं वाईट करणार नाही. एकदा आपला ब्रँड झाला ना त्यामुळे परत आपल्या आयुष्यामध्ये कुठली आपल्याला अडचण येत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये ब्रँड ठेवायचा काम प्रयत्न तुम्ही नंतर त्या व्यवसायाचा अनुभव आहे तुमचा ब्रँड ठेवा. आणि एक लक्षात ठेवा पैसा तर आहे सेवा दिल्यानंतर मेवा आलाच पाहिजे. पण मेवा घेताना जेणेकरून तुम्हाला तुमचं हे नवीन आहे तुम्हाला जेवढं या अप्पासाहेबांचं जरा टाळ्यावर सगळ्यांचं स्वागत करा. आणि त्यामुळं आता अप्पासाहेब मार्केट कमिटी जवळ आहे त्यामुळे तुम्हाला बाकीचे पण फायदे होतील जरा सगळ्यांना तिथंही करतात. त्यामुळं आपण सर्वांनी अप्पासाहेब खांडेकर पाहुणे चूक नाही कार्यक्रम 11चा आहे माझ्यामुळे ह्यांनी कार्यक्रम लवकर यांना घ्यावा लागला त्यामुळं त्यांची चूक नाही काय. त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे. खांडेकर बंधू असंच तुम्ही सगळ्यांना सहकार्य आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना सहकार्य करायचा हा व्यवसाय तुम्हाला वाढवायला खूप चान्स आहे. खूप तुमचा एकदा ब्रँड झाल्यानंतर की तुम्हाला मी आजही तुम्हाला मी सांगतो की काही गोष्टीमध्ये आपला एकदा ब्रँड झाल्यानंतर आपल्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. तो ब्रँड तुम्ही बापलेक मिळून तो ठेवण्याचा प्रयत्न करा. तुझं UPSC आहे ना UPSC अभ्यास करते ना तुमची एक कन्या ती पण हुशार आहे SP लाच आहे. मी जिथं राहते तर शेजारी ती त्यामुळे तिला मुद्दाम ते विचारलं तिला. त्यामुळं असंच शेवटी खूप चांगला कार्यक्रम इथं घेतला. आणि अप्पासाहेब तुम्ही आता बोला जरा त्यांना तुम्ही उशिरा थोडं द्या त्यांना शुभेच्छा करा. काय काय अडचण नाही काय अडचण नाही. चला मग जाऊ. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख अतिथींचा या ठिकाणी सन्मान होतोय. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक गावकाम मंत्री इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट लाडके आमदार माननीय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांचा यथोचित असा मानसन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खांडेकर परिवाराची माईची शान श्रीफळ आणि बुके देऊन मामांचा यथोचित असा मानसन्मान खांडेकर परिवाराच्या वतीनं संपन्न होतोय. मामांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा. यथोचित असा मानसन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची आपल्या देशाची संस्कृती शाल श्रीफळ आणि बुके देऊन सन्मान होतोय. जिल्हा परिषद सदस्य